नमस्कार, आम्ही आता 5वी अ च्या मुली सादर करीत आहोत नाटक बंधूची जात. नमस्कार, माझे नाव अनम, मी झालेली आहे बंधू. नमस्कार, माझे नाव काव्या, मी झालेली आहे बंधूची आई. नमस्कार, माझे नाव स्वरांजली, मी झालेली आहे बंधूची पत्नी. नमस्कार, माझे नाव उत्कर्षा, मी झालेली आहे बंधूची बहीण. गावची गावचा बंधू शांत व कष्टाळू, आपण भलो आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची अन जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम. सावा रंग, शिरशिरीत अंगकाठी अन नाकासमोर चालणारा बंधू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंधूनं कुटुंबासाठी नवे कपडे अन स्वतःसाठी इजाज शिवली. धोंडू मामांनी कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला. पुढे इजाज जरा लांब झालीये, चांगली 4 बोट लांब झालीये. आता पुन्हा धोंडू मामांकडे जायचं म्हणजे. अगं, इजाज जरा 4 बोट कापून घालतीस का? अहो, काय सकाळी सकाळी आणि मला नाही जमणार. जेवण करायचं आहे, त्यात शाळेत जायचं आहे, मला नाही जमणार. सुबे, अगं हे सुबे, इजाज जरा 4 बोट कापून घालतीस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडला, तो कॉलेजला जायची वेळ होईल. तू आईला सांग की. आई, ए आई, इजाज जरा 4 बोट कापून घालतीस का? ठेव तिकडे तुझी इजाज. वैरण कापून माझ्या हाताचं तुकडं पडलं. आईने इजाज एका कोरड्यात घेतली. बंधू हिरमुस लावून शेताकडे गेला. सकाळीच इजाज दुरुस्त करायला पाहिजे होती. बंधूची बायको इजाजचे पाय कापते अन दुमडून टाके घालते. माझा भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी तिचं इतकंही काम करू नये. बंधूची बहीण इजाजचे पाय कापते अन दुमडून टाके घालते. उगा खेकसले पोरावर, एवढा राब राबतोय पोरा. बंधूची आई इजाजचे पाय कापते, दुमडून टाके घालते. आपलं काम आपणच केलेलं बरं. बंधू इजाजचे पाय 4 बोट कापतो व टाके घालतो. सगळेजण आश्चर्याने पाहतात. मी इजाज 4 बोट कापली. मी पण. अगं बया, मी पण इजाज 4 बोट कापली. मी पण. चौघांनी कणकवून असतात.